केले जाते। चला दोन बॅटर क्विकली पाठवायचे चला। चला दोन बॅटर आपण जायचे मैदानात क्विकली, खूप उशीर घेतलाय। सलामीची एबन जोडी, आरंभीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दाखल झाली आहे। आपण पाहतायत राजेश आणि त्याच्या साथीने जर पाहिलं गेलं तर अनिल, ही सलामीची जोडी आपण पाहू शकतो। कुरा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो गोलंदाज देखील सज्ज केला जाईल। समीर पागी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले। षटक क्रमांक 1 चा खेळ त्याच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल। दुसऱ्या बाजूने राजेश कुरा आणि अनिल कुरा स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहू शकतो। अर्थातच अनिल नॉन स्ट्रायकिंग कडे आपल्याला पाहायला मिळतो राजेश। ही सलामीची जोडी दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकतात सलामीचा गोलंदाज अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवली गेली आहे अर्थातच गोलंदाज समीर पागी आपल्याला पाहायला मिळतोय। समीर पागीच्या माध्यमातून चला मॅचला सुरुवात करायची। पंचाचा सिग्नल तो पोहोचवला गेलाय। पंच विचारा होते त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सिग्नल दिलाय। ही मॅच सुरू होती। पहिला बॉल समीरच्या विपक्षात अनिल, पहिलाच बॉल सुरू आहे चांगला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर वेगवान आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॉल इथे झालाय डॉट, बीट झालेत बॅटर अनिल आणि एक चांगला चेंडू तिकडे डिलिव्हर्ड झालाय। डॉट चेंडू येतोय आणि याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि ज्या मागील 2 मॅचेस झाले त्या मॅच मध्ये आपण पाहू शकतो धावा जर पाहिलं तर त्या चेस केल्या गेल्या। यामुळे समोरच्या दिशेने इंटू द गॅप केल्याचा मानस वन बाउन्स ओव्हर द रो पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाची उडवली झोप, बॉल निघून गेला सरळ चौकारमध्ये परावर्ती 4। तिसरा बॉल तयार समीर आउटसाइड ऑफ सम अतिरिक्त बाउन्स आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो हा बॉल वाईट डी कडे घोषित केला गेलाय। आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि तदनंतर आपण पाहू शकतो बॅटर बीट झाले गेले। व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या एकेरीने वाढती आहे आणि पोचली फलकावरती 2 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती गेल। एका बाजूने जय बजरंग लाखविली, दुसऱ्या बाजूने श्री गणेश कुवरपाडा। यावेळेस बॅटच्या रिच मध्ये चेंडू आलाय, बॉल इनफिल्डच्या वरून निघून जातोय आणि क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल सीमापत्री क्षेत्राच्या दिशेने जात असताना बॉलला फील्ड केलं। 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय। 2 धावेचा कॉल कंप्लीट करत असताना धावसंख्या दुहेरीने वाढतीये आणि दुहेरीने वाढत असताना पोचली 7। 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। 7 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो जोडण्याचं काम तिकडे केलं गेलंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतो समीर पागी ज्याने 3 चेंडू ते पुरेपूर कंप्लीट केलेत। मातीची विकेट आहे आणि जबरदस्त विकेट इकडे बनवली गेली आहे। जर पाहिलं तर खूप सुरेख पद्धतीची विकेट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते अर्थातच बालखडी संघाच्या माध्यमातून। त्यावेळेस पंचाकडे लावली अपील पंच जर सांगतायत चेंडू बॅटला कलिक झाला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आहे। सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या एकेरीने वाढली आहे आणि 4 चेंडू अखेरीस 8 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या पोहोचली गेली आहे।
निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे गाव अर्थातच बालखडी गाव आणि या बालखडी गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आपण पाहू शकतो. आणि मैदानाची रूपरेषा जर पाहिली ना तर मैदान देखील सुरेख आहे आणि या निसर्गाच्या सानिध्य असलेलं आणि गावाकडची हीच तर संपत्ती आहे आणि गावाकडची संपत्ती आपण पाहू शकतो खूप सुरेख पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. अवतीभोवती जर पाहिलं तर क्रीडांगणाभोवती घरं आहेत आणि घरांच्या मधोमध हे मैदान देखील मात्र आपण पाहू शकतो आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅट रिश मध्ये आलाय एक सिंगल धाव तिकडे घेतली जाईल आणि सिंगल धाबेच्या मदतीने आपण पाहू शकतो तिकडे बॅटरला स्टॉप केलं. एक धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 आकड्यावरती जोडली गेली आहे. 9 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे आणि 9 धाबेच्या जोरावरती आपण पाहू शकतो 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अनिल आणि आपण पाहू शकतो तर राजेश ही सलामीची जोडी बॉलिंग मार्क वरती समीर तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा मानस होता. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या 9-0. अनिकेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ त्याच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल आणि तो अनिकेत आपण पाहू शकतो प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपटून टाकलेला बॉल जबरदस्त बैकमान ते तर्रार आणि पडल्यानंतर जर पाहिल्यानंतर नाकावरती बुंकर आणि कानामध्ये शिट्टी वाजवत हाही बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दोस्तांमध्ये डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या साहाय्याने आपण पाहू शकतो एका चेंडूची सांगता कंप्लीट झाले. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती अनिकेत जो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आहे एक सुरेख बॉल जबरदस्त बॉल ही बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर बाउन्स प्राप्त करतोय आणि कानाजवळ निघून जाताना बॅटरला मंत्र देतोय जागते रहो. जबरदस्त लेन तिथे यूज केली जाते. अनिकेत नडके आपण पाहू शकतो लगातारचे 2 डॉट चेंडू आले आणि त्याच मुले आपण पाहू शकतो अनिकेतला यश आले गेले या गोलंदाजीवरती. त्यावेळेस फटका आहे प्रॉपर परंतु तिकडे क्षेत्ररक्षक झाले तैनात कॉलिंग मध्ये झाली होती तिकडे परंतु तिथे केलाय बॉलला कॅरी विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर 9 धावसंख्येवरती बसलाय. हा पहिला धक्का आउट.
5 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. धावसंख्या आपण 17 आकड्यावरती पाहू शकतोय. त्यावेळेस चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आहे. इथे आपण पाहू शकता षटक क्रमांक 2 चा खेळ तो कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या 17 ला 1 2 षटकांचा खेळ तो झालाय कंप्लीट. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती पोहोचली गेली. 1 विकेट तिकडे प्राप्त केली आहे आणि आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतो बॅटर अनिल. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता अर्थातच महेश नरेश मोरे आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने अनिल जो सलामी करण्यासाठी दाखल झाला होता. विशाल आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. विशालच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पहिलं षटक तो दाखल झालाय. आता धावांचा वेग इथे वाढवावा लागेल. पहिलाच बॉल फसला गेलाय फटका तिकडे आणि त्याच मुळे आपण पाहू शकतात हा दुसरा धक्का बसतोय. मिस्टर अनिल तो देखील बाद झालाय. विकेटचं बटन बॅटर बाद आउट. वरपाडा संघ आपण पाहत आहेत आणि 2 संघांमधील हा खेळ. यावेळेस एक चांगला बॉल एक सुरेख बॉल आपण पाहू शकताय. पडल्यानंतर बाउन्स प्राप्त केला. एक चांगल्या बॉलची सांगता ती कंप्लीट झाली आहे. तिसरा बॉल निर्धाव आला. 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 19. धावांचा वेग जर पाहिल्यानंतर तो स्थिर आहे. ग्रहण लागले धावसंख्येला आणि धावांचा वेग तो वाढत नाहीये. यावेळेस आपण पाहू शकतात बॅटला आणि बॉल मध्ये कनेक्शन झाला. फ्लिक चेंडू केला आणि त्यानंतर फ्लिक करत असताना एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत नाहीयेत बॅटर आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 20 अर्थातच 20 या अंकावरती पोहोचली. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्थातच पूर्वार्धातील 8 चेंडूंचा खेळ तो अद्यापत आहे. 5वा बॉल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. त्यावेळेस पुन्हा एकदा इंटू द कॅप खेळण्याचा महाराज शतक शक्तीकडे उपस्थित आहेत. बॉलला फील्ड बॉल रिटर्न एक सिंगल धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं परंतु चांगली बॅटिंग एखादा मोठा स्ट्रोक तो खेचावा लागेल आणि त्याच इंटेन्शननी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथून 7 चेंडूवरती खेळ करावा लागेल. 3 मोठे स्ट्रोक ते खेचावे लागतील कारण धावसंख्या 21 आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट. आपटून टाकलेला बॉल त्यावेळेस आपण पाहू शकताय तिकडे चुकी झाली आहे. बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या तासामध्ये व्हाईट बॉल येतोय. व्हाईट आलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतात 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 22 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे आणि गोलंदाज आपण पाहू शकतात ना विशालच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी या 3ऱ्या षटकामध्ये झाली आहे. शेवटचा बॉल त्यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय. इंटू द कॅप खेळण्याचा मानस. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी वेगाने गेले. डोक्याचा कंटा होता आणि यस डेफिनेटली आपण पाहू शकतात विकेटचं बटन बॅटर बाद आउट.
23 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकता. 3 चेंडूचा खेळ, 3 षटकांचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झालाय. आता शेवटच्या स्लॉग षटकामध्ये अर्थातच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या षटकाला हाणामारीचं षटक ते म्हटलं जात आहे आणि त्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला. त्यावेळेस त्या षटकामध्ये आपण पाहू शकता पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, परंतु तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याच मुळे आपण पाहू शकता एक सिंगल धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाला. धावसंख्या आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकली, 25 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. व्हाईट बॉल येतो इथे, व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं ना तर धावसंख्या फलकावरती एकेरीने वाढतीये. नरेश आणि त्याच्या साथीनं संजय, धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली गेली. पाच चेंडू आहेत शिल्लक आणि यावेळेस बॅटची खालची कडा आणि त्यानंतर आपण पाहू शकतो एक सिंगल धावेचा कॉल तिकडे देखील दिला गेला आणि सिंगल धावेने इथे धावफलकात जर पाहिलं ना तर पुरेशी वाढ ती होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण 27 ही धावसंख्या जोडली गेली आहे. या विकेटवरती तुम्हाला 40 प्लस धावसंख्या तरी करावी लागेल. फायटिंग टोटल जर पाहिलं ना तर 35च्या वर तुम्हाला धाबा करावेच लागतील, परंतु धावसंख्या 27 आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस चांगला बॉल, वेगवान, तेज तर्रार, वेगान स्वार, सुरेख बॉल, डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या साहाय्याने 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 27 इथे जखडून ठेवलंय. बंदिस्त लाईन आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीने मात्र मोठे स्ट्रोक कन्वर्ट करू दिले जात नाहीये आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं ना तर अचूक टेप्पावर भेदक मारा तो केला जातोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे, आय साईट ती बरोबर नाही आहे आणि त्याच मुले आपण पाहू शकतात बॅटर बीट झालेत. चौथ्या बॉलवरती देखील 2 चेंडूचा खेळ अद्यावत करायचा आणि 2 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतात कितपत पोहोचण्याचा मनसुबा तो ठेवला जाईल. दरम्यान ऑफिशियल पहिला पुकार देतो. 2 संघ आपण पाहतायत. ओमसाई बालखडी संघाचा कॅप्टन आणि आईगाव देवी माजिवली बी संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 5 चेंडूचा खेळ आता कंप्लीट झाला. धावसंख्या 27 ला 3 आपण पाहू शकतो. शेवटचा बॉल आहे. बॉलिंग मार्क वरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती इथे शेवटच्या बॉलवरती फटका खेचलाय जरूर, परंतु एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि आपण पाहू शकतो तिकडे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील जात असताना बॅटर बाद झाले आहेत. 2+1 विकेट, एकंदरीत धावसंख्या 29. आता 30 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. अर्थातच 24 चेंडू 30 ची गरज आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच टॉस कडे जाऊयात. ओमसाई लाखिवली बालखडी आणि आईगाव देवी माजिवली. ओमसाई बालखडी संघाचा कॅप्टन आणि आईगाव देवी माजिवली बी संघाचा कॅप्टन आपण यायचे टॉस. आपण टॉस करतोय. एका बाजूने ओमसाई बालखडी, दुसऱ्या बाजूने आईगाव देवी माजिवली बी अशी आपल्याला मॅच पाहायला मिळाली. मॅच क्रमांक 5 आपण पाहत आहेत आणि या 2 संघादरम्यान करतोय आपण टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन तिकडे जॉईन झालेत. काही आपण पाहू शकतो तांत्रिक अडचणीमुळे आपण तिकडे जात नाहीत, परंतु टॉस तिकडे कंप्लीट केला जातोय आणि टॉसचं कौल आपण पाहतायत तिकडे केले जाते. सन्माननीय आदरणीय याच गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्याचे शुभ असते टॉस केले जाते. टॉस जिंकलाय अर्थात ओमसाई बालखडी संघाने प्रथमतः निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. अर्थातच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आई गावदेवी माचिवली बी संघाला. नेक्स्ट मॅच या 2 संघादरम्यान पाहणार आहात. बोलूया मॅचच्या दिशेनं.
फील्ड सजवायची आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्विकली जायचंय. चोवीस चेंडू 30 धाब्याची गरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली अक्षय आणि त्याच्या साथीनं जर पाहिलं ना तर राहुल नडगे ही सलामीची जोडी दाखल झाली. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतात राजेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कारण जर पाहिलं तर या मॅच मध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल ना तर तुमच्याकडे जेही प्रमुख अस्त्र असतील ना त्या अस्त्रांचा यूज इथे करावा लागेल. कारण डॉट चेंडू किंवा विकेट हे एकमेव अस्त्र आहे या मॅच मध्ये या धाबा डिपेंड करण्यासाठी आणि त्या अस्त्राचा यूज तुम्हाला इथे विकेटच्या पटलावरती करावाच लागेल. सलामीची जोडी दाखल झाली. 24 चेंडूत 30 धाब्याचं आव्हान आहे. माफक असं आव्हान आहे परंतु त्या आव्हानाला कठीण बनवावं लागेल आणि त्यासाठी चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये पेश करावं लागेल. सलामीची जोडी दाखल झाली. अक्षय नडगे आणि दुसऱ्या बाजूने राहुल जय बजरंग लाखिवली संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून ती केली गेली. अक्षयने देखील एक षटक ते कंप्लीट केलं आणि स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहू शकतात अक्षय राहुल आहे स्ट्रायकिंग एंडकडे आणि दुसऱ्या बाजूने अक्षय. पहिला बॉल राजेश पहिलाच बॉल इनसाइड आउट तिकडे फेकलाय. इनफिल्डच्या वरून बॉलला फोर्स केला गेलाय. एक सिंगल धाब्याचा कॉल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आले आणि 2 धाबांचा कॉल झालाय कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 2 निवाडती आणि 2 निवाडत असताना जाऊन पोहोचली गेली संघाचा श्री गणेशा तो देखील झालाय कंप्लीट. धावसंख्या 2 आकड्यावरती पोहोचली गेली. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत गोलंदाज राजेश कुराने कंप्लीट केलाय. अक्षय स्टॅकिंग एंडकडे सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत यावेळेस समोरच्या दिशेने इनफाइल्ड च्या वरतून हा बॉल देखील पुन्हा एकदा उडवला गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत तिकडे जर पाहिलं तर 2 धाबा. हे चांगलं क्रिकेट आहे आणि ते चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केले जाते. राजेश जो आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झाला आणि राजेशच्या माध्यमातून आपण पाहता येत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात अर्थातच 4 आकड्यावरती पोहोचली गेली. 30 धावेला डिपेंड करायचंय परंतु बॅटरच्या माध्यमातून सुरेख कामगिरी. यावेळेस समोरच्या दिशेने फटका प्रॉपरली सेट केला. बॉलला फेकून दिला गेला सरळ सीमा रेषा पार. येतोय तगडा प्रहार अक्षय नडगेच्या बॅटमधून 6 धावा. राहुल नडगेच्या मॅटमधून हा फटका आला गेला 6 धावेसाठी. यावेळेस बॅटचेस लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला स्टॉप केलाय आणि तिकडे आपण पाहू शकतात जर पाहिलं तर एक सिंगल धावती कन्वर्ट झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या 11 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यापच झालाय आणि 11 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली देखील गेली आहे. राजेश ज्याने आतापर्यंत आपण पाहू शकतात 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केला. धावसंख्या झपाट्याने वाढती आहे. यावेळेस 5 मध्ये आलाय फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. आता अक्षय नडगेच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक 6 षटकार.
24. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि काय बहारदार खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय राजेश, आपण पाहू शकतात. आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा एक्झिक्यूट केल्यात. अर्थातच पॅरामीटरची इमारत आहे ना ती उंचावरती गेली आहे, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आहे ना त्याच पद्धतीची बॅटिंग आपण पाहू शकतात या षटकामध्ये झाली तर या षटकामध्ये 2 चेंडूंवरती हा सामना संपू शकतोय, कारण 6 धाब्याची गरज आहे. सुपर. यावेळेस समोरच्या दिशेने फटका बसला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवाले येत आहेत आणि तिकडे देखील कळतंय काय, फर्स्ट विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल, बॅटर आउट, बाद. आपण पाहू शकतात निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव आणि अर्थातच आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे, कारण शहरामध्ये पैसा आहे परंतु गावामध्ये पैसा नसला तरी गावामध्ये ते सुख आहे. आणि आपण पाहू शकतात निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अर्थातच हे बालखडी गाव आणि त्यामध्ये असलेलं हे मैदान देखील आपण पाहू शकतात. जरूर इकडे पैसा नाही परंतु माणुसकीचं नातं आणि बांधिलकी ती खूप सुरेख आहे. आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात आता क्रिकेटचे प्रचंड वाडे आपण पाहू शकतात ते वाहिले जात आहेत. आणि त्यानंतर आपण पाहू शकतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहू शकतात स्पर्धांचं आयोजन ते सुरेख पद्धतीचं पाहायला मिळत आहे. मॅच सुरू होती यावेळेस तडबा बाटण्या केल्याचा मानस आपण पाहू शकतात एक सिंगल धावती कन्वर्ट केली जाते आणि एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतात धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोचली गेली फलकावरती तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावा सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झाला आणि 2 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर 25 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती. आता 5 धाब्याची गरज आहे. सामना जर पाहिला तर जय बजरंग लाकिवली संघाने खेचलाय. यावेळेस कडक स्ट्रोक बॅटच्या राडार मध्ये आलाय आणि चेंडूला फेकून दिले गेलाय. विजय षटकार, शानदार, रुबाबदार, झन्नाटीदार षटकार.